श्री अनिलजी धुमाळ यांना मी नम्र विनंती करेन की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करायचं आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया मंचावर. आपल्या सर्वांचं पोल्ट्री इंडियातर्फे मी स्वागत करतो. सगळे डेलिगेट्स जे आलेले आहेत, पोल्ट्रीचे डॉक्टर्स आहेत आपल्यामध्ये, महाराष्ट्र पोल्ट्री असोसिएशनचे प्रेसिडेंट संजयजी आहेत, आपले सगळे स्पीकर्स आहेत, या सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. आपल्याकडे महाराष्ट्र शासनाचे रिजनल कमिशनर नरवडे साहेब आहेत, डॉक्टर धर्माधिकारी आहेत, डॉक्टर संजय आहेत, त्यांचे सगळ्यांचं मी स्वागत करतो. तसंच या कार्यक्रमाकरता ज्यांनी स्पॉन्सरशिप दिली त्या सगळ्या स्पॉन्सर्सला मी स्वागत करतो. तसंच या कार्यक्रमाकरता राणाजी पोल्ट्री पंचचे त्यांचे मी स्वागत करतो. त्यानंतर आमचे पोल्ट्री इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे मेंबर्स, आमचे प्रेसिडेंट आणि पदाधिकारी, त्यांचं पण मी स्वागत करतो. यावेळी मी आमचे प्रेसिडेंट उदय सिंग बायस यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी आपले ऑनरेबल गेस्टचं स्वागत करा. महाराष्ट्र पोल्ट्रीचे आपले प्रेसिडेंट संजयजी, नाशिकचे आपले कृष्णा गांगोडेजी, असं त्याचं आम्ही नामकरण केलं होतं. त्यामध्ये पोल्ट्रीचे आमचे सगळे इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स आणि इतर संस्थांचे पदाधिकारी, त्या सगळ्यांनी एकमताने आम्हाला पाठिंबा दिला आणि आपण हे आपला शो, हमारा अपना शो असं आपण हे बनवलं. त्यावेळी आपल्याकडे इंटरनॅशनल एक्झिबिटर कंपन्या येऊन शो करायला लागले होते. तर त्यांच्या अगेन्स्ट त्यांच्या अगदी टक्कर घेऊन आपण हा स्टार्ट केला शो. त्याच्यामध्ये माझ्याबरोबरच चक्रधर राव, हरीश गरवारे आणि आमचे ट्रस्टी कृपेश शहा आणि निसार अहमद, या सगळ्यांनी एकमताने डिसिजन घेतलं की आपण हा शो चालू करू. आणि OP सिंग, बहादूर अली, त्याच्यानंतर बाकीचे सगळे संस्थांचे पदाधिकारी आणि सगळ्यात मुख्य म्हणजे व्यंकटेश्वरा ग्रुपचे चेअरमन अनुराधा मॅडम यांनी एकमुखाने अगदी आम्हाला सपोर्ट केला आणि त्यामुळे आपला हा शो उभा राहू शकला. आणि आपण पाहतोय 2007 पासून तर आता 2024पर्यंत हा अतिशय मोठा झालेला आहे. 35,000 लोक येतात तिथे एक्झिबिशनमध्ये. जवळजवळ 380 ते वर स्टॉल असतात. इंटरनॅशनल एक्झिबिटर पण असतात, इंडियन एक्झिबिटर पण असतात. अशा रीतीने आपला हा शो वाढत गेलेला आहे. आणि या शोमधून जे आम्हाला सरप्लस पैसे राहतात, हा नो लॉस नो प्रॉफिटवर आपण करतो. आम्ही कोणीही याच्यामधून काही पगार घेत नाही, काही पैसे घेत नाही किंवा मानधन घेत नाही. आणि हे पैसे जे सरप्लस असतात त्याच्याकरता आता अजून एक नवीन असोसिएशन पोल्ट्री इंडिया नावाने आम्ही काढतोय. त्याच्यामध्ये फक्त अंडे आणि चिकन यांचा सेल कसा वाढेल भारतभर आणि भारतभर त्याची जागृती कशी होईल जेणेकरून पूर्ण पोल्ट्री फार्मर्सला त्याचा फायदा होईल, या रीतीने आम्ही काम करतो. आजच्या या सेमिनारबरोबरच बाजूच्या हॉलमध्ये आपण एक्झिबिशन पण छोटंसं ठेवलेलं आहे. त्याच्यातले काही जे आमचे लोक आहेत इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स आणि काही स्पॉन्सरर्स, त्यांनी पण आम्हाला मदत केलेली आहे. तर त्यांचं पण तिथं स्टॉल आहे. आपण पाहतो की आपल्या इंडस्ट्रीमध्ये फार्मर हा एक मध्यवर्ती मुद्दा आहे, मध्यवर्ती पॉईंट. आपल्या इंडस्ट्रीमध्ये जर फार्मर सुखी असला, फार्मरला 2 पैसे जर मिळत राहिले, तरच फार्मरची ग्रोथ होईल. आणि फार्मरची जर ग्रोथ झाली तरच मग सगळे लोक, हॅचरीवाले, फीडवाले, मेडिसिनवाले, इक्विपमेंटवाले, सगळ्यांचं बिझनेस चालेल. त्यामुळे फार्मर हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि फार्मर करता जे करता येणं शक्य आहे ते पोल्ट्री इंडियाच्या द्वारे आपण करू आहे. त्याच्यामध्ये आता फार्मरला परफॉर्मन्स वाढायला पाहिजे, नवीन त्यांनी टूल्स विकत घेतले पाहिजे, नवीन त्याचं मॉडर्नायझेशन झालं पाहिजे. तर नवीन टेक्नॉलॉजी आणि त्याच्याबद्दल जे होणारे बदल हे त्यांनी आत्मसात केले पाहिजे. त्याचप्रमाणे आपली इंडस्ट्री ही जी व्हायब्रंट इंडस्ट्री आहे, मला आठवतं 1995 साली रावसाहेब मला भेटले होते, व्यंकटेश्वरा ॲक्च्युली ज्यांनी चालू केली ते म्हणाले की आपला ही बिझनेस जो आहे पोल्ट्रीचा हा 40 पट वाढणार आहे. मी म्हटलं सर तुम्ही 40% म्हणताय का 40 पट म्हणताय? तो म्हणे नाही, आज जो आहे त्याच्यात 40 पट आपलं ग्रोथ होईल. आणि ही झाली 94-95ची गोष्ट. आणि त्यावेळी फक्त 300 ते 350 ग्रॅम पर हेड पर इयर
असं चिकन कन्झम्पशन असायचं. पण आता ते जवळजवळ 7 किंवा 8 किंवा माझी चुकीची पण फिगर असू शकते, जास्त असू शकते. एवढी ग्रोथ ऑलरेडी झालेली आहे आणि नेक्स्ट 5 वर्षामध्ये ही ग्रोथ साधारण डबल व्हावी अशी अपेक्षा आहे. या सगळ्या चेंजेसमध्ये आपली इंडस्ट्री कशी झाली की व्यंकटेश्वर हॅचरीजने आपल्याला ब्रॉयलर पक्षी दिला, तो वाढला सगळा. त्याच्यानंतर जाफा नावाची कंपनी आली, त्याच्यानंतर आपण FCR समजलो. FCR काय, तोपर्यंत आपण नुसतंच वेट म्हणायचो, किती वेट आलं. FCR झालं. त्याच्यानंतर सुगुणा आली. सुगुणाने इंटिग्रेशन मॉडेल स्टेबल केलं, सस्टेनेबल केलं. असा चेंज आपला होत राहिलेला आहे. आणि आता लोक जे आहेत ते प्रिसिशन फार्मिंगकडे वळत आहेत. तर हा सगळा जो चेंज आहे, पहिल्यांदी साधं मॅन्युअल इक्विपमेंट असायचे, आता ॲटोमॅटिक इक्विपमेंट व्हायला लागले. तर हा सगळा चेंज आणि पुढच्या 5 वर्षामध्ये काय होईल याबद्दल आज आपल्याला OP सिंग सर आपल्याला काही मार्गदर्शन करतील की पुढच्या 5 वर्षामध्ये काय चेंजेस होतील आणि आपण त्याच्याबद्दल काय तयारी ठेवली पाहिजे. जुन्या म्हणजे मी आता बिझनेस चालू केला जवळजवळ 79पासून. त्यावेळी फक्त मॅन्युअल इक्विपमेंट असायचे. मॅन्युअल नंतर सेमी ऑटोमॅटिक झाली, त्याच्यानंतर ऑटोमेशन आलं, नंतर EC आलं, नंतर फुल EC आलं. तर याच्यामध्ये काय काय पॉईंट्स असू शकतात किंवा काय काय काळजी आपण घेऊ शकू याच्याकरता आज आपल्याला डॉक्टर महेंद्र चौधरी आपल्याला मार्गदर्शन करतील. आता परफॉर्मन्स चांगला व्हायला पाहिजे ब्रॉयलरचा, इंटिग्रेशनमध्ये असो का स्वतःचा असो, तर त्याच्यामध्ये काय काय करावं लागेल, काय चेंज होतील आणि सगळे जर नवीन इक्विपमेंट घेतली तर त्याची कॉस्ट किती वाढेल, पण ती कॉस्ट आपल्याला सस्टेन करता येईल का, ती कॉस्ट बरोबर आहे का, याबद्दल आपल्याला अक्षय धुमाळ आज त्याच्यामध्ये बोलतील आपल्याशी. आता बेस्ट परफॉर्मन्स येणं हे तर ठीक आहे, परंतु फार्मरला पैसेही मिळायला पाहिजे. त्यामुळे फार्मरने काही उत्पादन त्याचं किंवा काही 10 लोकांनी एकत्र येऊन जर काही उत्पादन त्याचं मार्केटिंग केलं तर कदाचित जास्त फायदा होऊ शकेल. किंवा मार्केटिंगमध्ये नवीन ट्रेंड काय आहे याबद्दल आज आपल्याला श्रुती आहेर नाईक या आपल्याला सांगतील. फार्मर्सला खूप चॅलेंजेस असतात कारण इट्स अ लाईव्ह इंडस्ट्री. आता त्या याच्यामध्ये डिसीज येणारच, तर डिसीज आल्यानंतर काय करायचं किंवा डिसीज म्हणजे काय, त्याच्यापेक्षा डिसीज न येण्याकरता आपण काय करावं याबद्दल आज आपल्याला डॉक्टर चावत हे आपल्याला मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे हल्ली ॲनिमल वेलफेअर हे फॅड जरा वाढत चालले आणि आपल्याला त्याचा त्रासही होतो. आता एक लक्षात घ्या की आपण आपले पक्षी चांगलेच ठेवतो. आपले पक्षी जर आपण चांगले ठेवले नाही तर आपल्यालाच प्रोडक्शन मिळणार नाही. परंतु काही लोकांना असं वाटतं की आपण अतिशय क्रुएल पद्धतीने पक्षी ठेवतोय आणि त्या वेलफेअरच्या इश्यूज करता आपल्याला आज डॉक्टर रानडे मार्गदर्शन करतील. त्याचप्रमाणे आपल्या शासनाने, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तसेच सेंट्रल गव्हर्नमेंटने काही पोल्ट्रीकरता स्कीम्स दिलेल्या आहेत. तर त्या स्कीमची माहिती आपल्याला संजय देवरे हे आपल्याला देतील आज. आणि हे सगळं जे आहे आपण फार्मर्स करता करतोय पोल्ट्री इंडियातर्फे, तर त्याच्यामध्ये काही प्रोत्साहन देण्याकरता, एनकरेज करण्याकरता आम्ही 3 फार्मरला सिलेक्ट केले की ज्यांचा परफॉर्मन्स हा एक्सलंट आहे आणि एका बॅचचा नाही तर 4-4, 5-5 बॅच याचा परफॉर्मन्स चांगला आहे. आपल्याला परफॉर्मन्स चांगला आहे का नाही, कमर्शियल ब्रॉयलर ग्रोईंगमध्ये आपण इफिशियन्सी फॅक्टर करतो. तर इफिशियन्सी फॅक्टर पूर्वी 200-250 असा असायचा, पण आता तो 400च्या वर गेलेला आहे. आणि काही काही ठिकाणी मी पाहिलं आहे की त्यांना 500पर्यंत इफिशियन्सी फॅक्टर मिळते. तर अशा आपण संदीप दिवेकर, रावसाहेब पठारे आणि बोराडे सर यांना आपण आज सत्कार करणार आहे त्यांचा, की त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे. तसंच आपण आपले फार्म वाढवणे किंवा आपल्या फार्मची ग्रोथ करणे, पण त्याच्याबरोबरच जर बाकीच्या लोकांना पण आपण घेऊन चाललो बरोबर, आपल्या नॉलेजचा फायदा बाकीच्यांनाही करून दिला तर ते खूप चांगलं कार्य आहे. आणि असं कार्य समदभाई यांनी नवापूरला केलेलं आहे, तर त्यांचा पण आपण इथं सत्कार करणार आहे. आणि आजचं जे सगळं डेलिब्रेशन्स होतील, सगळे मान्यवर आपल्याला लेक्चर्स देतील, तर मला अशी आशा आहे की याच्यामधून तुम्हाला काहीतरी घरीच घेऊन जाता येईल आणि तुमचा बिझनेस नीट करता येईल, वाढवता येईल किंवा त्याच्यापासून तुम्हाला काही फायदा करता येईल. ही झाली आपली आजची रूपरेषा. परत एकदा सर्वांचं
स्वागत पोल्ट्री इंडियातर्फे.